चला तर संध्याकाळचे 5 वाजले होते आणि मी चहा ठेवत होते. चहा ठेवल्यावर लक्षात आलं दूध गरम केलेलं नाही आहे. मग दूध काढलं. सकाळी श्रीला दूध हवं होतं, मग सगळं गरम व्हायला टाईम लागेल ना, म्हणून मी अर्धच गरम केलं होतं. खरं तर ह्या दुधाचे ना गुलाबजाम बनवायचे होते, पण अजितदादांचं ऐकलं आणि 2 दिवस काहीच करावं असं वाटलं नाही. TV मोबाईल बघितला की तेच दिसत होतं. नंतर त्यांना यायला लेट होणार ना, म्हणून मी एकटीने चहा घेतला. तेवढ्यात ईशान स्कूलमधून आला आणि श्री पण उठून बसला. तर अशा ह्या दोघांच्या गप्पा चालू होत्या. तेवढ्यात माझा चहा घेऊन झाला. आता खायला काय बनवायचं, तर गव्हाच्या पिठामध्येच दही वगैरे टाकून ना मी एकच गोळा केला आणि त्याचा मोठा झाला पिझ्झा. आणि त्यात जेवढा अवेलेबल होता तेवढ्या भाज्या आणि भरपूर असं चीज टाकून छान असा पिझ्झा बनवला आणि ह्या दोघांनी असा एन्जॉय केला. तेवढ्यात त्याचे पप्पा आले आणि पप्पा आल्यावरचा आनंद काही वेगळाच, आणि लगेच टेस्ट करायला दिलं. तर असं काही नवीन केलं ना श्री खूपच हॅप्पी असतो, कारण की त्याच्यासाठी ते नवीनच असतं. तर चला भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.